Welcome to Digital News India, DNI. हेडलाईन माझी अशी आहे, 213 हडपसर मतदारसंघामध्ये गंगाधर अण्णा बडे हेच शक्तिमान आहे. नमस्कार, मी गंगाधर विठ्ठल बदे 213 हडपसर विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार आहे. माझं जे चिन्ह आहे ते एअर कंडिशनर आणि माझं जे बटन आहे ते 16 नंबरचं आहे. सर्व हडपसर मतदारसंघामध्ये मी बऱ्यापैकी आता माझं जे अपक्ष जे चिन्ह आहे ते घेऊन मी सर्वांपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि हडपसरच्या विकासाचं मी एक धोरण आखून संपूर्ण हडपसर मतदारसंघामध्ये मी पूर्वीपासून एक सामाजिक काम करत आहे. आणि ते काम जे बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे, स्वर्गीय सूर्यकांत आप्पा लोणकर माझे आमदार, तसेच माझे मित्र महादेवजी बाबर माझे आमदार, आम्ही त्यांना आज मी समजतो की आमचे आजही आमदार आहेत. यांच्या मार्गदर्शनामध्ये हडपसर मतदारसंघामध्ये मी पारंपरिक शिवसैनिक म्हणून काम करत आहे. आणि ते काम करत असताना मी एकच विचार केला की बाबा जे आपल्याला बाळासाहेबांनी सांगितलं होतं, मी म्हणजे शिवसेनेचं फार वर्षापासून काम करतो, त्यांच्या आदर्श घेऊन किंवा 80% जे आहे ही समाजसेवा करायची असते आणि 20% राजकारण करायचं असतं, हे जुने शिवसैनिक तुम्हाला सर्व सांगतच असतील. तर त्याप्रमाणे आम्ही समाजाचे काम करत असतो. आणि मी हडपसर मतदारसंघामध्ये संपूर्ण एक शिवसैनिक, एक सामाजिक काम करणारा एक समाजसेवक म्हणून संपूर्ण हडपसर मतदारसंघामध्ये जे हे सर्वांना माहिती आहे, गंगाधर विठ्ठल बदेचं नाव एक समाजसेवक म्हणून आहे. आणि आज हडपसर मतदारसंघामध्ये जे कामं रेंगाळलेली, मी हे विचार करून हे काम आपल्या हडपसर मतदारसंघामध्ये आतापर्यंत जे होते, जे आता मी सांगितलं की जेव्हा सेनेने जी कामं केली होती, सूर्यकांत लोणकर किंवा महादेवजी बाबर, त्याचं कारण असं आहे की ह्या भागामध्ये त्यांनी ज्यावेळेस नेतृत्व करत होते, त्यांना संधी दिली होती, त्या माध्यमातून संपूर्ण शिवसेनेची चांगली बांधणी केलेली होती. संपूर्ण भागामध्ये चांगलं काम होतं. डेव्हलपमेंटचे जे नागरी सुविधा लागतात त्या संदर्भात बी चांगलं त्यांचं काम होतं. आणि त्या माध्यमातून ह्या भागामध्ये सर्व शिवसैनिकांची बी फार मोठी ताकद आहे. आणि ती ताकद जी आज आहे ती सर्व महादेव बाबर यांना माझ्या बरोबर लावलेली आहे. आणि ते महापौर, नगरसेवक, आमदार असल्यामुळं त्यांचं फार या भागामध्ये काम केलेले. आणि आजच्या मितीला आम्हाला असलं वाटलं होतं की बा आमचे जे आहेत मार्गदर्शक, आमचे नेते जे आहेत महादेवजी बाबर, यांना जागा इथली सुटेल. आणि आम्ही एकच चंग बांधला होता सर्व मतदार बंधू भगिनी आणि शिवसेनेने, किंवा महादेव बाबरला आमदार करायचं म्हणजे करायचं. त्या दृष्टिकोनातून आम्ही बरेच दिवस झालं काम करत होतो. परंतु महाविकास आघाडी असताना आमची जागा तिकडे गेली नाही, आमच्या नेत्यांना संधी मिळाली नाही. मात्र ह्या भागामध्ये शिवसेना तर आपली टिकलेली आहे पहिल्यापासून आणि टिकवली पाहिजे. प्रत्येक वेळेस जर आपल्याला डावलत असेल तर मग शिवसेना टिकणार कशी काय, शिवसेना राहणार कशी काय. त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिकांनी जे आहे सर्वांनी मिटिंग घेऊन एकमुखाने निर्णय होऊन किंवा आपल्याला हडपसर मतदारसंघामधून जे आहे इलेक्शन लढायची, आणि ती लढायची म्हणजे आपल्याला जिंकण्याकरताच लढायची. आणि ती त्याप्रमाणे हडपसर मतदारसंघामध्ये आपली ताकद आहे. आणि इतर जे माझं जे काम आहे समाजसेवेचे, सर्व धर्म समभाव, सर्वांना माहिती आहे, कुठल्या जाती धर्माची लोक असू द्या, काही काम असू द्या, मी ते करत असतो. आणि हडपसर मतदारसंघामध्ये सगळ्यांना माहिती आहे मी अन्य कामं केलेली. मग आता जो समाजसेवक असतो तो हडपसर मतदारसंघामध्ये मतदारांनी निवडून त्याला संधी दिली तर समाजसेवा हा काम करीतच राहणार आहे. आणि जे आज हडपसर मतदारसंघामध्ये जे जे कामं रेंगाळलेली संपूर्ण, की तुम्हाला सर्वांना कल्पना आहे किंवा ट्रॅफिकची समस्या असन, उद्यान असन, हॉस्पिटल असन,
24 तास पाण्याचे असतील, शाळा कॉलेजचे असतील, जे जे नागरिक सुविधा असतात. आज पुण्यामध्ये सगळ्या भागामध्ये मेट्रोचं काम चाललंय. केवळ हडपसर मतदारसंघामध्ये जे आहे, आज आतापर्यंत मेट्रोचं कुठलंच काही झालेलं नाही. म्हणजे सर्व कागदावरतीच. म्हणजे आपल्या हडपसर मतदारसंघामध्ये जर पुण्यात सगळीकडे जर काम होत असेल तर आपल्या हडपसर मतदारसंघामध्ये जे आहे, ज्या नागरिक सुविधा आहेत ते तर काम व्हायला पाहिजे ना आपल्या हडपसर मतदारसंघामध्ये. पण ही जी कामं जी आहेत सर्व रेंगाळलेली आहेत, कामं जी पेंडिंग पडलेली आहेत, तर ती कामं मी एक समाजसेवक असल्यामुळे ती कामं करू शकतो आणि ती कामं करणार. आणि माझ्या बरोबर जे आहे मी सर्व मतदारांना असं आव्हान करत असतो की गंगाधर बदे या आश्वासन देत नसतात, की ते शब्द देत असतात आणि त्या शब्दाप्रमाणे ते काम करत असतात. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये सर्व मतदारांना विनंती आहे की गंगाधर बदेचा शब्द आहे किंवा हडपसर मतदारसंघामध्ये 213 जे हडपसर मतदारसंघ आहे, इथं मला संधी द्यावं. आणि येणाऱ्या 20 तारखेला जे आहे मतदान आहे आणि माझं जे चिन्ह आहे एअर कंडिशनर 16 नंबर बटन, यांना सर्वांनी विजयामध्ये सहभागी व्हावं आणि माझं बटन दाबून मला सर्व विजयी करतील हे माझं मतदारावरती पूर्ण विश्वास आहे. आणि मला संधी देतील, मी त्या संधीचं सोनं करील आणि मी सर्व समाजातील सर्व घटकांना जी अशी विनंती करतो की तुमची मी समाजसेवा करील. एवढंच मी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.